गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅवचे सगळे यूज बघणार आहोत. गाईज हॅव हा एक छोटासा वर्ड आहे, पण इंग्लिश स्पीकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इंग्लिश स्पीकिंगमध्ये प्रत्येक जागी किंवा प्रत्येक दुसरं सेंटेन्स हॅवचा यूज करून बनवलेलं असतं. म्हणून गाईज याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला याचा यूज आला तर अर्ध्यापेक्षा जास्त इंग्लिश तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. गाईज पहिल्यांदा बघूया की हॅव आहे काय. हॅव हे एक काय आहे, वर्ब आहे आणि याचे 5 फॉर्म्स आहेत. कोणते कोणते? V1 आहे हॅव, V2 हॅड, V3 सुद्धा याचं हॅडच आहे आणि V4 आहे हॅविंग आणि V5 आहे हॅज. आता तुम्हाला याचे 5 फॉर्म माहीत झाले. माहीत असणं गरजेचं का आहे? कारण जेव्हा आपण याचा यूज करू तुम्हाला कळलं पाहिजे की कोणतं फॉर्म कुठे यूज करतोय. हॅव आणि हॅज हे जे 2 फॉर्म आहेत हे तुम्हाला प्रेझेंटमध्ये यूज करायचे आहेत. आता हॅव कधी यूज करायचं आणि हॅज कधी यूज करायचं ते बघा. जर तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे असेल तर तुम्हाला कोणताही अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर सिम्पली तिथे हॅवचा यूज करायचा आहे. आणि जर तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट आणि नेम असेल म्हणजेच एकवचनी असेल तिथे तुम्हाला हॅजचा यूज करायचा आहे प्रेझेंटमध्ये. आणि आता इथे घ्या, हॅड हे कधी यूज करायचं आहे? हॅड हे तुम्हाला पास्टमध्ये सगळ्या सब्जेक्टसोबत तुम्ही यूज करू शकता. हॅड आणि हॅविंग हे दोन्ही जे फॉर्म आहेत ते तुम्ही सगळ्या सब्जेक्टसोबत तुम्ही याचा यूज करू शकणार आहात. क्लिअर झालं? आता गाईज हॅवचा सगळ्यात जास्त यूज केला जातो एखादी गोष्ट माझ्याजवळ आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे एखाद्या गोष्टीचे तुम्ही ओनर आहात, तुमचं पोझिशन आहे तिथे, अशा गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला तिथे हॅवचा यूज केला जातो. याचं स्ट्रक्चर एकदम सिम्पल आहे. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस ऑब्जेक्ट. कारण तुम्ही कोणती तरी गोष्ट माझी आहे हे सांगत आहात, म्हणून तुम्हाला हॅवच्या नंतर इथे सिम्पली ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. जेही ऑब्जेक्ट असेल त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. गाईज याचं एक्झाम्पल बघा. माझ्याकडे फोन आहे. आय हॅव अ फोन. आय हॅव अ फोन. आता इथे हॅव का आलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तिच्याकडे कार आहे. सी हॅज अ कार. शी हॅज अ कार. इथंपर्यंत तुम्हाला कळलं हॅव हॅज कुठे घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं. आता जसं की सब्जेक्ट मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केला आहे, कोणता सब्जेक्ट असल्यावर हॅव येईल आणि कोणते सब्जेक्ट असल्यावर हॅज येईल. आता बघा, माझ्याकडे फोन आहे हे सेंटेन्स जर तुम्हाला नेगेटिव्ह बोलायचं असेल म्हणजे माझ्याकडे फोन नाही. जर प्रेझेंटची सेंटेन्स तुम्हाला नेगेटिव्ह बोलायची असतील तर तिथे तुम्हाला सिम्पली डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करायचा आहे. आता डू नॉट कधी यूज करायचं बघा. जर तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे असतील तर तिथे सिम्पली तुम्हाला डू नॉटचा यूज करायचा आहे. आणि जर तुमचे सब्जेक्ट ही, सी, इट असेल तर तिथे तुम्हाला डज नॉटचा यूज करायचा आहे आणि हॅज, जिथं जे हॅज लिहिलं होतं त्याचं तुम्हाला हॅव बनवायचं आहे. आता माझ्याकडे फोन नाही. सिम्पली सब्जेक्ट आपला आय आहे. आय डोंट हॅव अ फोन. आय डोंट हॅव अ फोन. तिच्याकडे कार नाही. सिम्पली सी डज नॉट हॅव अ कार. सी डज नॉट हॅव अ कार. डज नॉट का आलं? कारण आपला सब्जेक्ट काय आहे? शी आहे, म्हणून डज नॉट घेतलं. आणि जे हे हॅज आहे हे हॅजचं काय झालं इथे? हॅव झालं अ कार. सिम्पली ऑब्जेक्ट लिहिलं पुढे. कळलं तुम्हाला? जेव्हा हॅज इथे लक्षात ठेवा हॅवचं हॅवच राहील, पण जिथे हॅज यूज केलं त्याचं तुम्हाला नेगेटिव्ह बनताना हॅव करायचं आहे. हॅजचं हॅव होईल. इथं लक्षात आलं? इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता ही झाली प्रेझेंटची सेंटेन्स. पण जर तुम्हाला हीच सेंटेन्स पास्टमध्ये बोलायची असतील तर, म्हणजे तिच्याकडे पैसे होते हे झालं पास्टचं सेंटेन्स. सिम्पली तुम्हाला इथे हॅव हॅजच्या जागी हॅडचा यूज करायचा आहे. बाकीचं जे स्ट्रक्चर आहे ॲज इट इज राहील. सेंटेन्स काय होईल? सी हॅड मनी. शी हॅड मनी. आता जसं आपण प्रेझेंटची सेंटेन्स नेगेटिव्ह बनवली, डू नॉट डज नॉटचा यूज केला, तसं आता हे पास्टचं सेंटेन्स आहे. पास्टचं सेंटेन्स जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह बनवता तिथे तुम्हाला
डिड नॉटचा यूज करायचा आहे. डिड नॉटचा यूज करायचा आहे. हे सेंटेन्स काय होईल? माझ्याकडे पैसे नव्हते. नेगेटिव्ह सेंटेन्स पास्टचा. शी डिड नॉट हॅव मनी. शी डिड नॉट हॅव मनी. तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्सचा रूल माहीत असेल. जेव्हा तुम्ही डिडचा यूज करता त्यावेळेस तिथे तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा असतो. म्हणून इथे आपण हॅडचा फर्स्ट फॉर्म काय आहे? हॅव. म्हणून इथे हॅव घेतला आहे डिड नॉटच्या नंतर. क्लिअर झालं हे कन्सेप्ट? नेक्स्ट, तिच्याकडे सुंदर ड्रेस असेल. आता आपण काय करतोय? हे फ्युचरचं सेंटेन्स बोलतोय. माझ्याजवळ एखादी गोष्ट असेल, हेच फ्युचरमध्ये बोलतोय. तिच्याकडे सुंदर ड्रेस असेल. सिम्पली इथे तुम्हाला विल हॅवचा यूज करायचा आहे. स्ट्रक्चर ॲज इट इज राहील. शी विल हॅव अ ब्युटिफुल ड्रेस. शी विल हॅव अ ब्युटिफुल ड्रेस. याचं नेगेटिव्ह, तिच्याकडे सुंदर ड्रेस नसेल. सिम्पली तुम्हाला इथे नॉटचा यूज करायचा आहे विलच्या आणि हॅवच्या मध्ये. सेंटेन्स काय होईल? शी विल नॉट हॅव अ ब्युटिफुल ड्रेस. शी विल नॉट हॅव अ ब्युटिफुल ड्रेस. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. पोझिशन असणारे सेंटेन्स हॅव आणि हॅजचे तुम्हाला कशा प्रकारे बनवायची, प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये, याचं नेगेटिव्ह पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट यूज बघा हॅवचा. फॉर अ रिलेशनशिप, म्हणजेच तुमच्या रिलेशनसाठी कसा यूज होतो बघा याचा. मला 2 बहिणी आहेत. सिम्पली आय हॅव 2 सिस्टर्स. आय हॅव 2 सिस्टर्स. हेच सेंटेन्स नेगेटिव्हमध्ये सिम्पली जो आपण पहिलं पोझिशनसाठी जो रूल अप्लाय केला नेगेटिव्हसाठी, तोच रूल इथे पण अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय? डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचा आहे. सिस्टर्स, मला 2 बहिणी नाहीत. आय डू नॉट हॅव 2 सिस्टर्स. आय डू नॉट हॅव 2 सिस्टर्स. पोझिशनचं कन्सेप्ट जर क्लिअर झाला असेल तर बाकीचे कन्सेप्ट आपोआप क्लिअर होतील. तेव्हा पहिल्या कन्सेप्टकडे नीट लक्ष द्या. जर तुम्हाला पास्टमध्ये सांगायचं असेल, सिम्पली तुम्हाला माहीत असेल हॅडचा यूज करायचा आहे. सेंटेन्स आपलं बघा, तुझे चांगले मित्र होते. म्हणजे हे झालं पास्टचं सेंटेन्स आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतोय? रिलेशन सांगतोय. बरोबर. यू हॅड गुड फ्रेंड्स. यू हॅड गुड फ्रेंड्स. ह्याचं नेगेटिव्ह काय होईल? सिम्पली तुम्हाला लक्षात आलेलं असेल इथे डिड नॉटचा यूज करायचा आहे. यू डिड नॉट हॅव गुड फ्रेंड्स. यू डिड नॉट हॅव गुड फ्रेंड्स. तुझ्याकडे चांगले मित्र नव्हते. सिम्पल. तिला एक भाऊ आहे. आता इथे बघा, शी हॅज अ ब्रदर. शी हॅज अ ब्रदर. नेगेटिव्ह, तिला एक भाऊ नाही. शी डज नॉट हॅव अ ब्रदर. शी डज नॉट हॅव अ ब्रदर. क्लिअर झालं? इथं शी आलं, हॅजचं आपण हॅव केलं. इथं एवढं लक्षात ठेवा, हॅजचं हॅव होतं जेव्हा नेगेटिव्ह बनवतात त्यावेळेस. जसं की पास्टमध्ये डिडचं काय होतं? हॅव होतं तसं. क्लिअर? आमचं मोठं कुटुंब असेल. रिलेशन फ्युचरमधलं रिलेशन आहे. वी विल हॅव अ बिग फॅमिली. वी विल हॅव अ बिग फॅमिली. आमच्याकडे मोठं कुटुंब नसेल. नेगेटिव्ह, वी विल नॉट हॅव अ बिग फॅमिली. वी विल नॉट हॅव अ बिग फॅमिली किंवा वी वोंट हॅव अ बिग फॅमिली. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट यूज करू शकता. नेक्स्ट बघा, हॅवचा नेक्स्ट यूज बघा, तुमची फिजिकल स्टेट सांगण्यासाठी किंवा तुमचे इलनेस सांगण्यासाठी, म्हणजे तुमची शारीरिक अवस्था किंवा तुमचे आजार सांगण्यासाठी. मला डोकेदुखी आहे. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ हेडेक. सेम रूल अप्लाय होतील, फक्त त्याचे यूज वेगवेगळ्या ठिकाणी कसे करायचे हे लक्षात ठेवा. ह्याचं नेगेटिव्ह, आय डोंट हॅव अ हेडेक. तिला ताप आहे. शी हॅज अ फीवर. शी हॅज अ फीवर. तिला ताप नाही. शी डज नॉट हॅव अ फीवर. आम्हाला सर्दी आहे. वी हॅव अ कोल्ड. वी हॅव अ कोल्ड. नेगेटिव्ह तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यांना पाठदुखी आहे. दे हॅव बॅक पेन. दे हॅव बॅक पेन. आता तुम्हाला गाईज हीच सेंटेन्स पास्टमध्ये बोलायची असतील तर तुम्हाला काय करायचं लक्षात आलेलं असेल. सिम्पली हॅवच्या जागी हॅव हॅजच्या जागी हॅडचा यूज करायचा आहे.
आणि नेगेटिव्हमध्ये डिड नॉट घेऊन हॅव घ्यायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट यूज बघा. आता आपण हॅविंग कुठे यूज करायचं बघा. जिथे ऑन गोईंग ॲक्शन असतात तिथे तुम्ही हॅविंगचा यूज करू शकता. ऑन गोईंग ॲक्शन म्हणजे काय? ज्या ॲक्शन चालू आहेत, म्हणजे सध्या त्या ॲक्शन चालू आहेत किंवा तुम्ही करत आहात, परफॉर्म करत आहात, त्या ॲक्शन सांगण्यासाठी तुम्ही हॅविंगचा यूज करायचा आहे. याचं स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस हॅविंग प्लस ऑब्जेक्ट. आणि हे झालं प्रेझेंटचं स्ट्रक्चर. जर पास्टबद्दल तुम्हाला ऑनगोईंग ॲक्शन सांगायचे असतील तर सिम्पली तुम्हाला ॲम, इज, आरच्या जागी वॉजवर लिहायचं आहे. वॉजवर कुठे, आता जसं ॲम, इज, आर कुठे यूज करायचं हे तुम्हाला माहीत असेल, तसंच वॉजवर कुठे यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. एक्झाम्पल बघा. मी नाश्ता करत आहे. आय एम हॅविंग ब्रेकफास्ट. आय एम हॅविंग ब्रेकफास्ट. ती चहा पित आहे. शी इज हॅविंग टी. शी इज हॅविंग टी. मी अंघोळ करत आहे. आय एम हॅविंग अ बाथ. आय एम हॅविंग अ बाथ. ते मीटिंग घेत आहेत. दे आर हॅविंग अ मीटिंग. दे आर हॅविंग अ मीटिंग. हे काय आहे? तुमच्या ऑन गोईंग ॲक्शन आहे. तुम्ही सध्या त्या परफॉर्म करत आहात, चालू असणाऱ्या ॲक्शन आहेत, त्या तुम्हाला अशा प्रकारे सांगायचं आहे. जर तुम्हाला हेच ॲक्शन जर पास्टमध्ये सांगायची असेल तर मी सांगितलं सिम्पली तुम्हाला वॉज वरचा यूज करायचा आहे. क्लिअर. आणि ह्याचं ॲक्शन तुम्हाला नेगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी. फॉर एक्झाम्पल, मी नाश्ता करत नाही. ऑन गोईंग ॲक्शन आहे पण नेगेटिव्ह आहे. सिम्पली तुम्हाला इथे ॲम, इज, आर किंवा वॉज वरच्या नंतर नॉट लिहायचं आहे, बाकी ॲज इट इज लिहायचं आहे. हे सेंटेन्स कसं होईल? आय एम नॉट हॅविंग ब्रेकफास्ट. आय एम नॉट हॅविंग ब्रेकफास्ट. आय होप क्लिअर झालं असेल. जास्त लेंदी व्हिडिओ करत नाही आहे, जेणेकरून तुम्हाला बोरिंग होणार नाही आणि तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की सेंटेन्स नेगेटिव्ह कशी बनवायची, पॉझिटिव्ह कशी बनवायची. त्याच्यामुळे लक्षात आलं असेल म्हणून मी इथे जास्ती नेगेटिव्ह सेंटेन्स घेत नाही आहे. आणि पास्ट कसं बनवायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट हॅविंगचा यूज बघा. तुमचा एखादा एक्सपिरियन्स सांगण्यासाठी किंवा तुम्हाला टेम्पररी स्टेट, तुमच्या टेम्पररी स्टेट सांगण्यासाठी. टेम्पररी स्टेटमध्ये काय काय येतं? फीलिंग्स येतील, तुमचा मूड येईल किंवा शॉर्ट टर्म सिच्युएशन. आता एक घ्या, ह्या जी ऑन गोईंग ॲक्शन आहेत त्या पण तुम्हाला शॉर्ट टर्म सिच्युएशनमध्ये तुम्ही घेऊ शकता. क्लिअर. आता याचं स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस हॅविंग. आणि हॅविंगच्या नंतर जेही तुमची सिच्युएशन आहे ती तुम्हाला इथे लिहायचं. तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा तुमची शॉर्ट टर्म सिच्युएशन असेल किंवा तुमची टेम्पररी स्टेट असेल ते तुम्हाला हॅविंगच्या नंतर लिहायची आहे. आणि जर पास्टमध्ये लिहायचं असेल तर सिम्पली वॉजवरचा तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा. मी छान वेळ घालवत आहे. ही काय आहे? तुमची फीलिंग्ज आहे. पण ही फीलिंग्स कशी आहे? शॉर्ट टर्मची फीलिंग आहे, म्हणून इथे तुम्हाला हॅविंगचा यूज करायचा आहे. आय एम हॅविंग अ गुड टाईम. आय एम हॅविंग अ गुड टाईम. नेगेटिव्ह बनवताना सिम्पल तुम्हाला आय एम नॉट हॅविंग अ गुड टाईम. आय एम नॉट हॅविंग अ गुड टाईम असं बनवायचं आहे. हे सगळ्याच आता एकच तुम्हाला फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं, बाकी तुम्हाला अशाच प्रकारे बनवायचे आहेत. तो कठीण काळातून चालला आहे. इथे तुमचा काय आहे? एक्सपिरियन्स आहे. ही इज हॅविंग अ टफ टाईम. ही इज हॅविंग अ टफ टाईम. नेगेटिव्ह कसं बनवायचं तुमच्या लक्षात असेल. ते वाद घालत आहेत. दे आर हॅविंग अन आर्ग्युमेंट्स. दे आर हॅविंग अन आर्ग्युमेंट्स. हे काय आहे? तुमची शॉर्ट टर्मची सिच्युएशन आहे, कारण भांडत काही तुम्ही नेहमीच बसणार नाही, थोड्या वेळानं ते संपणार आहे. आम्ही चर्चा करत आहोत. वी आर हॅविंग डिस्कशन. वी आर हॅविंग डिस्कशन. ही टेम्पररी स्टेट आहे. त्याच्या पायात दुखत आहे. ही इज हॅविंग पेन इन हिज लेग.
ही इज हॅविंग पेन इन हिज लेग. आता याचं पास्टमध्ये कसं बनवायचं? जर पास्टचं बनवायचं असेल तर सिम्पल तुम्हाला वॉज वरचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी छान वेळ घालवत होतो. सिम्पली इथं आय वॉज हॅविंग अ गुड टाईम. आय वॉज हॅविंग अ गुड टाईम. आणि नेगेटिव्ह, मी छान वेळ घालवत नव्हतो. आय वॉज नॉट हॅविंग अ गुड टाईम. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्पफुल राहणार आहे. खूप सारे सेंटेन्स बनवून डेली यूजमध्ये बोलणार सुद्धा आहात. गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.